तर आपण आता ही थेट दृश्य पाहतोय पुण्याच्या रुबी रुग्णालयामधली। शरद पवार यांना आता डिस्चार्ज दिला जातोय। रुग्णालयातून ते बाहेर पडलेले आहेत आणि ते आता आपल्या घरी जाणार आहेत। उपचाराअंती त्यांना हा डिस्चार्ज मिळालेला आहे। मधल्या काळात त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे। त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे आणि त्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे। मध्यंतरीच्या काळात त्यांना उलट्या झालेल्या होत्या, त्याचबरोबर त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र त्यांचा सिटी स्कॅन करण्यात आला, त्यानंतर रक्ताची तपासणी सुद्धा झाली आणि त्यानंतर ते सगळे रिपोर्ट्स हे नॉर्मल आल्यामुळे आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला आहे। चंद्रकांत पुणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आता शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। रुबी हॉलमधली रुग्णालयामधली आपण ही थेट दृश्य पाहतोय, का अधिकचे अपडेट्स आहेत? होय, बरोबर। खरं तर त्यांना 11 वाजता डिस्चार्ज दिला होता, पण डॉक्टरांनी त्याच्या आधी सोडलेलं दिसतं। त्यांना इथून डायरेक्ट मुंबईला ब्रिज कँडी हॉस्पिटलला नेलं जाणार आहे। तिथं पुन्हा एकदा त्यांची तपासणी केली जाईल आणि मग त्यांचं रुटीन सुरू होईल असं सांगितलं जाते त्यांच्या कुटुंबियाकडनं आणि डॉक्टरांकडनंही। गेले 2 दिवस रूममध्ये पुन्हा त्यांना ऍडमिट केलं होतं, कारण इन्फेक्शन छातीतलं जे झालं होतं माहिती आहे ते पूर्ण क्लिअर नव्हतं। पण आज त्यांना तातडीनं डिस्चार्ज देऊन मुंबईला नेलं जात आहे। तिथं पुन्हा एकदा तपासणी होईल आणि मग पण आता त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे असं कुटुंबियाकडनं सांगण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता सध्या शरद पवार यांची प्रकृती आपल्याला सुधारलेली दिसते आणि त्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले आहेत। शरद पवार यांच्या पत्नी सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत, प्रतिभा पवार, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातोय शरद पवार यांना आणि रुबी हॉल रुग्णालयातली ही थेट दृश्य। डॉक्टरांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिलेली होती। खरं तर रुटीन चेकअप होतं, त्यासाठी ते दाखल झालेले होते। मात्र त्याच वेळेला त्यांना छातीमध्ये जळजळ होत होती, उलट्यांचा त्रास सुद्धा झाला होता, तशी सुद्धा माहिती समोर आलेली होती। मात्र ते सगळं नॉर्मल होतं, त्यांचं सिटी स्कॅन झालं, रक्ताची तपासणी झाली आणि ते सगळं नॉर्मल आल्यानंतर उपचाराअंती आता त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलेला आहे। शरद पवार आता गाडीमध्ये बसलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पुण्यामधनं पाहतोय, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातली ही दृश्य आहेत। तर शरद पवार यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे। शरद पवार हे सध्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ते तिथून निघणार आहेत, थोड्याच वेळात ते निघतील। उपचाराअंती डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतलेलं होतं आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स सुद्धा काढले गेले। हे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। शरद पवार यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले आहे आणि गाडीत बसून ते निघालेले आहेत। शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि आज त्यांना डॉक्टरांनी अखेर डिस्चार्ज दिलाय। तर शरद पवार गाडीतून निघून गेलेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून ते रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि उपचाराअंती आता त्यांना डिस्चार्ज मिळालाय।